वृषाली, आपण पाहतो की काल विमान अपघाताच्या वेळेला जो काही मोठा ब्लास्ट झालेला होता त्यामध्ये बहुतांश प्रवाशांचे जे काही मृतदेह आहेत ते ओळख पटण्याच्या पलीकडले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या मृतदेहांच्या DNA चाचण्या ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत। नातेवाईक जे जे येत आहेत त्यांच्या DNA चाचण्या झाल्यानंतर त्या मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतरच ते मृतदेह जे आहेत ते त्या संबंधितांच्या नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत। सध्या या सिव्हिल हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम विभागाच्या बाहेर मी उभा आहे आणि आपण पाहतोय की काही मृतदेहांवरती पोस्टमॉर्टम केला जातोय, तर दुसरीकडे जे मृतदेह ओळख पटण्याच्या पलीकडे आहेत अशा मृतदेहांचे जे काही नातेवाईक येत आहेत किंवा त्या मृतदेहांची DNA चाचणी करून त्यांची ओळख पटवूनच त्यांचे मृतदेह जे आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत। जवळपास 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती एअर इंडियाकडून तशीच त्याचबरोबर यंत्रणांकडून सुद्धा देण्यात आलेली आहे। मात्र ज्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये हा अपघात झाला त्या हॉस्टेलच्या परिसरातील जे काही विद्यार्थी होते, डॉक्टर होते आणि रहिवासी इमारतीमधील जे काही त्यांचे कुटुंबियातील सदस्य होते त्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याचा अंदाज आहे आणि मोठा आकडा जो आहे तो येत्या काळामध्ये अधिकृतपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र रात्री आपण पाहतो की रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं, सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि ज्या ठिकाणी विमान अपघात झालेला होता त्या ठिकाणी विमानाचे विखुरलेले तुकडे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले होते। त्याचबरोबर ज्या इमारतींवरती हा अपघात झाला किंवा ज्या इमारतींवरती विमान कोसळलं तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जे डेब्रिज जे होतं तिथून सुद्धा अजून कोणी आतमध्ये अडकलेलं आहे का याची देखील माहिती किंवा तसे बचाव कार्य आणि शोध मोहीम जी आहे ती NDRF आणि इतर यंत्रणांकडून केली जात होते। आता सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी मोठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तर पाहायला मिळतोय। मात्र देशभरातून नातेवाईक जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या मृतदेहासाठी येत आहेत, कारण आतापर्यंत जी काही माहिती ज्या प्रवाशांची ओळख पटलेली आहे, ज्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती यंत्रणांना मिळालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना संपर्क करण्यात आलेला आहे आणि तशापैकी माहिती दिल्यानंतर तातडीनं ती लोक जी आहेत ती या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत। अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलची ही आतली दृश्य आपण पाहतोय, पोस्टमॉर्टम डिव्हिजनच्या अगदी बाहेरची दृश्य आपण जर बघायची झाली तर ठीक आतमध्ये ठीक ज्या प्रवाशांचे मृत्यू झालेले हो आहेत त्यांच्या मृतदेहांवरती पोस्टमॉर्टम केलं जात आहे हो आणि हो दुसरीकडे आज DNA चाचण्या सुद्धा मृतदेहांच्या केल्या जाणार आहेत ठीक नातेवाईकांसोबत आणि ठीक त्यानंतरच ओळख पटवून हे मृतदेह जे आहेत ते कुटुंबियांना सोपवले जाणार आहेत। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।